साहेब 10 वर्ष मोदी यांचं सरकार या देशावर आहे. 10 वर्ष खूप मोठा कालखंड आहे की देशाच्या आयुष्याची 10 वर्ष 10 वर्षात म्हणजे आणि 140 कोटी जनतेची 10 वर्ष. नेत्याला 2 वेळा म्हणजे सलग 10 वर्ष प्रधानमंत्री होण्याची संधी मिळते. पण या 10 वर्षानंतर जेव्हा तिसऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्या निवडणुकीत मोदींकडे किंवा त्यांच्या पक्षाकडे प्रचाराचे मुद्दे दिसत नाहीत. महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यावर प्रधानमंत्री बोलतच नाहीयेत. भ्रष्टाचारांना संरक्षण ही मोदी गॅरंटी हा विषय त्यांच्याकडे आहे. त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? ना हा विषय चर्चेत आहेच. म्हणजे भ्रष्टाचार करा आणि भाजपात या. म्हणजे ते एक कुठली तरी गोळी होती ना, वो खाओ सब भूल जाओ. तसंच आहे, भ्रष्टाचार करो भाजप में आओ. आणि नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार मुक्त भारताची घोषणा केली होती. हा, ते बरोबर आहे. कारण जेवढे भ्रष्टाचारी आहेत ते भाजपात घेत आहेत. म्हणजे भारत मुक्त होतो, इतर पक्ष मुक्त होत आहेत. म्हणून मी त्यांना व्हॅक्यूम क्लीनर म्हटलेलं आहे. हा, जसं व्हॅक्यूम क्लीनर कुठेही तुमच्या कार्पेटवरती धूळ असेल, फटीमध्ये धूळ असेल, ती धूळ खेचून घेतं. तसे सगळे भ्रष्टाचारी खेचून घेतात भाजपात. म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त काँग्रेस, भ्रष्टाचार मुक्त. मोदींच्या प्रचारामध्ये मुद्दे कुठले आहेत? मुसलमान, पाकिस्तान, कब्रस्तान, स्मशान या मुद्द्यावर मोदी बोलतायत. आमच्या निवडणुकीच्या प्रचारात हिंदुस्थान आहे, त्यांच्या प्रचारात पाकिस्तान आहे, आमच्या प्रचारात हिंदुस्थान आहे. उद्धवजी